Hello, welcome to the Maths for Mother. Again, we are with the fraction. Last video मध्ये आपण बघितलेलं होतं की fraction, equivalent fraction. Now, obtaining the equivalent fraction ह्यामधला problem set 17 बघणार आहे आपण. Problem set 17 मधला question first. That is, write the proper number in the box. हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आपण. आता हा क्वेश्चन मी ऑलरेडी हे सगळे क्वेश्चन्स मी ऑलरेडी लिहिलेले आहेत, फक्त आन्सर्स कसे लिहायचे ते आपण बघणार आहे. फॉर दॅट बघा, आपल्याला कच्चं काम करायला शिकायचं आहे. पेन्सिल किंवा काही असं तुम्ही घेऊ शकता हातामध्ये, पेन्सिलचा यूज करा किंवा रफ पेजवर सुद्धा हे तुम्ही करू शकता. काय करायचं आहे बघा. हां, मी मुद्दामून इथे वेगळ्या कलरनं ह्या इथे लिहिते. काय दिलेलं आहे फ्रॅक्शन? सी द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर 1 and here it is a blank space, म्हणजे बॉक्स दिलेला आहे, आपल्याला बॉक्स भरायचा आहे 2 आणि त्याच्याऐवजी इथे काय आलंय 20. ऑब्टेनिंग इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मध्ये आपण बघितलं होतं आफ्टर मल्टिप्लाइंग वी कॅन गेट द इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. द अनदर मेथड इज देअर फॉर द डिव्हिजन, पण मी हे आज तुम्हाला मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये पण सांगणार आहे आणि नंतर मग आपण डिव्हिजनचा पार्ट बघणार आहोत. सो मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये बघा 2 च्या टेबल मध्ये आपल्याला जो डिनॉमिनेटर दिलेला आहे तो येतोय का? दॅट इज 20. येस, वी कॅन गेट 20 बाय मल्टिप्लाइंग 2 बाय 10. 2 10s are 20. मग काल आपण केलं होतं, जर डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 10 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा बरं काय येणार? 1 मल्टिप्लाय बाय 10 10. Here it is answer 10. Now second one. Second बघा 3/4 15 आणि इथं ब्लँक आहे दिलेला. 3 च्या टेबल मध्ये 15 येते का? बघा 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15. So we are going to multiply by 5. 3 5s are 15. मग न्यूमरेटरला जर आपण 5 मल्टिप्लाय करून 15 मिळालंय तर डिनॉमिनेटरला पण सेम नंबरला मल्टिप्लाय करायचं. आता 4 चा टेबल म्हणा. 4 5s are 20. नेक्स्ट हियर 9/11 9 आणि आपल्या 9 चं किती? 18. 9 चा टेबल बघा. 9 2s are 18. So here we are getting 11 2s. 11 2s are 22. नेक्स्ट 10. आता इथे उलट आहे बरं का, इथे उलट आहे बरं का. आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये करायचं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? यातला मोठा नंबर कोणता आहे, छोटा कोणता आहे? विच इज अ बिगर वन, विच इज अ स्मॉलर वन? दिस इज द स्मॉलर वन. ओके, मग 8 च्या टेबल मध्ये येतोय का बघा बरं. 40. स्मॉलर वन शोधायचा आणि त्याच्यामध्ये त्या टेबल मध्ये येते का बघायचंय. बघा बरं 8 च्या टेबल मध्ये येतो का? काय ना? 8 5s are किती येणार? 40. सेम नंबर ना वरती पण मल्टिप्लाय, आपल्याला नंबर नाहीच आहे पण मल्टिप्लाय करायचं आहे. पण आता आपल्याला 5 हा आकडा मिळालाय. जसं 5 8 जा 40 तसं इथं किती येणार आहे? किती येणार आहे बघा बरं. 2 5s are 10. बघा 5 मल्टिप्लाय बाय 2 10 येणार आहे. हा आपण डिव्हिजनला सुद्धा करू शकतो. डिव्हिजनला कसं ते मी परत एकदा इथं दाखवते आणि मग पुन्हा डिव्हिजनसाठी आपण बघणारच आहोत. बघा, हा दुसरी मेथड आहे. म्हणजे काय करायचं आहे? आता इथं बॉक्स दिलेला आहे आपल्याला. जर असं आलं की मोठा नंबर आणि छोटा नंबर आला तर मोठा नंबर आला तर आपल्याला त्याला डिव्हाइड करायचं आहे. पण डिव्हाइड करताना किती नंबर डिव्हाइड करायचं आहे? इथं नंबर कोणता दिलेला आहे त्याला ऑब्झर्व करायचं आहे बरं का. आणि मग आता मी जर मगाशी काढला तो 8चा आहे ना, 8 चा टेबल म्हणला म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय किती केल्यानंतर बघा आलं. 8 मल्टिप्लाय बाय 5 केल्यावर 40 आलं. बरोबर आहे. हा इथं डिव्हिजन मल्टिप्लिकेशन न लिहिता मी इकडं डिव्हिजन लिहिला. 40 डिवाइड बाय 5 8 येत आहे. सो इथं सुद्धा आपल्याला 5 ने डिवाइड करायचं आहे. 5 2s are
आता कळलं का? नेक्स्ट बघा आता 14 आणि 26. इथं सुद्धा सेम आहे. इथे मल्टिप्लिकेशन जसं आपण काढलं तसं 13च्या टेबलमध्ये 26 येते का? हो येते. कधी येते? 13 2 जा 26. मग 2 मल्टिप्लाय या बाजूला लिहायच्याऐवजी या बाजूला लिहिताना काय करायचं आपण? डिव्हिजन. सो वी आर गोइंग टू डिव्हाइड इट. मग ह्याला डिव्हाइड केलं तर वरती पण डिव्हाइड करायचं आहे. बघा बरं 2 1 जा 2. 2च्या टेबलमध्ये 14 येते का? 2 1 जा 2. डिव्हायडेशन म्हणजे आपण 2चा टेबलच करणार आहे ना. डिव्हायडेशन करून 14 डिवाइड बाय 2 आपण असं करतो बघा. आठवते का? 2 7 जा 14 मायनस आणि मग 0 0 करतो आपण. सो हिअर कम्स द आन्सर 7. नेक्स्ट जसं मल्टिप्लिकेशन आहे तसंच डिव्हिजन करायचं. नेक्स्ट बघा आता इथे मात्र 3 इकडे आहे आणि 6 इकडे आहे. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय किती केल्यानंतर 6 येते? 3 1 जा 3 3 2 जा 6. पण इथं पण तसंच झालं. आता वरती कशाने मल्टिप्लाय करायचं? मग आपल्याला इकडे मल्टिप्लिकेशन सापडले म्हणाल तिकडे नेल्यावर काय करायचंय? डिव्हिजन करायचे. सो मी इकडे मल्टिप्लिकेशन लिहायच्याऐवजी तिकडे डिव्हिजन लिहिले. सो 4 डिवाइड बाय 2 किती येणार सांगा बरं आन्सर? 2 2 जा 4. नेक्स्ट इथे आहे 20, इथे आहे ब्लँक 4 आणि इथे आहे 1. आता 1च्या टेबलला 1ला 4 मल्टिप्लाय केल्यावर मला 4 मिळतं. बरोबर आहे. पण 4 मल्टिप्लिकेशन आपण करू इथं कशाला मल्टिप्लाय करणार? माहितीच आहे आपल्याकडं. म्हणून मग मल्टिप्लायच्या ऐवजी आपण या साईडला काय करायचं? डिव्हिजन. मग इथे जर डिव्हिजन केली आहे तर सेम खाली पण आपल्याला काय करावे लागेल? डिव्हिजन. सो हिअर ऑल्सो. मग 4च्या टेबलमध्ये 20 येते बघा. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 20. So here comes the 5. Now here also बघा इथे आपल्याला 5 आहे. 5 मल्टिप्लाय बाय किती केल्यानंतर आपल्याला 25 मिळणार आहे? 5 मल्टिप्लाय बाय 5. पण वरती कशाला मल्टिप्लाय करायचं? नाहीच आहे. मल्टिप्लाय करायला नाहीच आहे. मग आपण काय करूया? मल्टिप्लाय करायचं नाही तर ते काय करायचं आहे? आपण डिवाइड करायचं आहे. मग खाली डिवाइड केलं म्हणल्यावर वर पण डिवाइड करायचं आहे. 5 1 जा 5 5 2 जा 10. So here we have solved the question number first from the problem set 17. Now we are going to solve the question 2. आता question 2 मी question सगळा लिहिणार नाहीये. फक्त त्याचे फ्रॅक्शन्स लिहिणार आहे आणि क्वेश्चन रीड करणार आहे. मग तुम्ही बघा काय दिलेलं आहे तिथे. क्वेश्चन तुमच्याकडे पुस्तकं आहेत. पुस्तकामध्ये बघा क्वेश्चन 2 आपण सॉल्व करूया आता. सो सी हिअर क्वेश्चन 2 now. What is given in the question? Question बघा काय आहे. There is a question. Find as an equivalent fraction with denominator 18. Denominator 18 आधीच सांगितले. For each of the following fraction. आपल्याला फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि डिनॉमिनेटर फिक्स दिलाय दॅट इज 18. मग कसं आहे बघा फ्रॅक्शन्स लिहिते मी. पहिला 1/2 दिलाय. दुसरा दिलाय 2/3. तिसरा दिलाय 4/6. चौथा 2 9 7 9 and last one 5 3. ऑलरेडी इट इज गिवन. ऑलरेडी आपल्याला काय सांगितलेलं आहे? आता आपण जसं केलंय तसंच करायचंय. ऑलरेडी इट इज गिवन दॅट इज त्याला नंबर्स तुम्ही नंतर घाला. एव्हरी टाइम द डिनॉमिनेटर इज 18. प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटर 18 आहे. मग तर किती सोपं आहे बघा. एव्हरी टाइम इट इज डिनॉमिनेटर 18. मग मगाशी केलं तसंच करूया. चला 2चा टेबल म्हणा. 2च्या टेबलमध्ये येते किती वेळा 9 18. 2 9 जा 18. मग मल्टिप्लाय बाय 9. 1 मल्टिप्लाय बाय 9 9. 3 3 6 जा 18. सो वर पण मल्टिप्लाय करायचं 6 न. 2 6 जा 12. 6 1 जा 6 6 2 जा 12 6 3 जा 18.
So 4 3s are 12. 9 1s are 9. 9 2s are 18. So 2 2s are 4. 9 1s are 9. 9 2s are 18. So 7 2s are 14. 2 1s are 2. 2 9s are 18. So 5 9s are 45. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे त्या क्वेश्चन मध्ये 18 should be the fraction every time. This is the question 2. If you want you can take the screenshot and then we are going to solve the question number 3. Now question number 3. Question number 3 मध्ये सेम असंच दिलेलं आहे. The fractions are given to us. Fractions write down करूया आपण. 6 upon 15, 10 25, 12 30, 6 10, 6 upon 10, 21 upon 35. And what is given? Same मागासारखंच आहे. Find an equivalent fraction with denominator 5. डिनॉमिनेटर कंपल्सरी 5च पाहिजे आपल्याला एव्हरी टाइम. आता 5 इज स्मॉलर दॅन ईच डिनॉमिनेटर. आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतंय की 5 जो आहे तो डिनॉमिनेटर आहे आणि तो स्मॉल आहे डिनॉमिनेटर दिलेल्यापेक्षा. मग आपल्याला डिव्हायडेशन शोधायचं आहे. कसं डिव्हायडेशन शोधायचं मगाशी मी सांगितलेलं आहे. 5 चा टेबल म्हणायचा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. इथे मल्टिप्लाय बाय 3 लिहायला लागेल आपल्याला. पण मल्टिप्लाय बाय 3 लिहून चालणार आहे का? नाही. आपल्याला डिव्हिजन करायचे. सो डिवायडेड बाय 3 या साइडला लिहायचं. डिवायडेड बाय 3, 3 2 जा 6. इथे सुद्धा आता 25 डिवायडेड बाय 5 मग आपल्याला 5 मिळणार आहे. सो डिवायडेड बाय 5 वी आर गेटिंग 2. 5 6 5 जा 30. सो डिवाइड बाय 6. इथे पण डिवाइड बाय 6. 2 इथे कितीने डिवाइड केल्यानंतर 5 येणार आहे? 2. So 2 3 here 7 च्या टेबल मध्ये 7 5 are 35. So here also divide by 7. 7 3 are. बघा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला इथे डिव्हिजन न सोडवायचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंट केल्यानं शेअर केल्यानं तुम्हाला काय मिळेल बाकीच्या तुमच्या फ्रेंड्सना कळेल. आणि लाईक केला आणि सबस्क्राईब केला तर तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळतील. टिल देन बाय.